नमस्कार, मी विशाल. आज शो टाईममध्ये आपण जाणून घेणार आहोत एका खास बाजीबद्दल आणि ती बाजी खेळणार आहे आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता श्रेयस तळपदे. भाई, काहीतरी नवीन असणार असं मी ऐकलंय. म्हणजे नाव ऐकून फार उत्सुकता आहे. नक्की काय असणार आहे? प्रयत्न नवीन असणार एवढं नक्की. सी गोष्ट बेसिकली आपण जर का बघितले तर सगळ्या गोष्टी इकडून तिकडून आपण सारख्या असतात. सो तशी ही पण एक लव्ह स्टोरी आहे. आणि फक्त त्याचं जे एक्झिक्युशन असणार आहे, ती बॉटल जी आहे त्या वाईनची ती फक्त वेगळी असणार आहे. आणि यावेळी आम्ही प्रयत्न करतो आहे की एक सुपर हिरो, आणि जेव्हा मी सुपर हिरो म्हणतो तेव्हा तो सुपरमॅनसारखा किंवा आयर्न मॅनसारखा उडणारा किंवा गॅजेट्स यूज करणारा असा नाही आहे. तो इथला मराठी मातीतला मराठमोळा असा एक सुपर हिरो आहे की जसा एक फॅन्टम कसा असतो किंवा झोरो कसा असतो, त्या पद्धतीचा एक लेजंडरी फोकलोर ज्याला आपण म्हणतो की तो बाजी होता, तो लोकांच्या मदतीला यायचा, तसा तो बाजी परत आला आहे. अशा पद्धतीचं ते. म्हणजे यात एक खास गोष्ट अशी की आम्ही गेले किती वर्ष झाले आम्ही तुला हिंदीत बघतोय, हिंदी चित्रपटात बघतोय. मोठ्या गॅपने तू पुन्हा एकदा मराठीत येतोय. तर मराठीत येत असताना मधल्या काळामध्ये बऱ्याचशा निर्मात्यांकडनं, दिग्दर्शकांकडनं तुला वेगवेगळ्या स्क्रिप्टसाठी विचारणा निश्चितपणे झाली असेल. पण मग हाच चित्रपट का परत येताना? बरं झालं तू इनफॅक्ट हे विचारलंस की मधल्या काळामध्ये लोकांचाही असा गैरसमज झाला होता की श्रेयस हिंदीत गेलाय मग आता मराठी फिल्म्स करणार नाही. असं काही नव्हतं. माझं म्हणणं एवढंच होतं की मी हिंदीमध्ये काही पद्धतीच्या फिल्म्स करतो आहे. जर तुम्ही मराठीत पण मला तसंच ऑफर केलं तर ॲज अन ॲक्टर माझ्यासाठी वेगळं काय, म्हणजे मी वेगळं काय कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. आणि मी एक साधारण रिस्क घेण्यापासून कधीच म्हणजे घाबरलो नाही. म्हणजे इक्बाल फिल्म करत असताना सुद्धा माझे काही मित्र मला म्हणाले की तू वेडा आहेस का, मुका बहिरा हिरो हिंदी पिक्चर करतोस आणि मुका बहिरा, त्याच्यामुळे तू डायलॉग नाही बोलणार, तुला हिरोईन नाही वगैरे, असं नको करू. आणि मी त्यांना तेव्हा म्हणलो अरे स्क्रिप्ट मस्त आहे यार, मला करायला आवडेल, ॲज अन ॲक्टर मला करायला आवडेल. सो तोच मुद्दा होता की मी तेव्हाही सगळ्यांना सांगत होतो की जर जे हिंदीत करतो ते मराठीत करायचं असेल तर ॲज अन ॲक्टर मी हिंदीत करीन, कारण तिकडे ऑडियन्स मला जास्त बघणार आहे, पैसे जास्त चांगले मिळतात. यू ट्राय अँड गेट मी समथिंग विच यू नॉट अटेम्प्टेड. मग ती रिस्क आहे ना ॲज अन ॲक्टर, माझ्यासाठी पण रिस्क आहे. आय कॅन अंडरस्टँड ॲज अ प्रोड्युसर तुझ्यासाठी रिस्क आहे, पण मी ती रिस्क माझ्याकडनं घ्यायला तयार आहे, तुम्ही घेऊन या. तो सिनेमा बाजीच्या रूपानं मला वाटतं जेव्हा निखिल आणि सुरुत घेऊन आले तेव्हा मला असं वाटलं की दिस इज इट, हे आपण करायला पाहिजे. म्हणजे उद्या 1-2 वर्षानंतर मागे वळून बघताना ते मनामध्ये रिग्रेट नसावं की चायला तो बाजी ना तो करायला पाहिजे होता, असं नको. त्याचं जे काय पुढे होईल ते होईल, पण आमच्याकडनं आम्ही पूर्ण प्रयत्न करणार की एक मनोरंजक आणि चांगला सिनेमा लोकांसाठी बनवायचा आहे. म्हणजे ते क्लिक झालं असं की नाही आता हे करायला पाहिजे. हां, म्हणजे एक गट फिलिंग जे आपल्याला असतं की ती स्क्रिप्ट ऐकल्यानंतर किंवा ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर जे असं वाटतं की हे करणी आहे, ॲज अन ॲक्टर म्हणून जे वाटतं की यार हे करायचं आहे. तर बाजीच्या बाबतीत तसं झालं की मी वाचलं आणि मी निखिलला सुरुतला इनफॅक्ट आय रिमेंबर रात्री त्यांनी मला मेल केलं होतं आणि जवळजवळ 12:15-12:30ला मी घरी आलो, फ्रेश होऊन जेवून वगैरे बसून लॅपटॉप उघडला तेव्हा मी ते वाचलं. आणि मी तेव्हाच सुरुवातीला फोन केला आणि म्हटलं की बॉस तू उद्या ऑफिसला ये भेटायला, आपण बोलूया, मला आवडला हा प्रकार. आम्ही बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यांपासून ऐकतोय की श्रेयस एका सुपर हिरोच्या रोलमध्ये दिसणार आहे. पण या सुपर हिरोचा काही स्पेशल लुक आहे? कारण सुपर हिरो म्हटल्यानंतर आपल्याला कॉमिक्समधले सुपर हिरो आठवतात की जसं लुक डेफिनेटली वेगळा असणार आहे. म्हणजे आणि जसंही म्हणालो की तो मराठी मातीतला मराठमोळा आहे, त्याच्यामुळे त्याचा लुक पण मराठमोळा आणि मॉडर्न याचं एक मिश्रण करून करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मला वाटतं आज आपण एक टीजर पोस्टर पण इकडे बघणार आहोत साधारण, त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला एक टीजर लुक त्याचा बघायला मिळेल की बाजीचा लुक कसा असेल. आणि डेफिनेटली फिजिकल अपिअरन्समध्ये सुद्धा फरक असणार आहे. म्हणजे आता मी जास्त रिव्हील केलं तर मला सुरुत आणि निखिलवर मारतील, पण डेफिनेटली त्याच्यामध्ये फिजिकली सुद्धा त्याच्यामध्ये वेगळे पण असणार आहे. भाई हिरो है तो हिरोईन होनी चाहिए. म्हणजे जरा त्याबद्दलही जाणून घ्यायला मला उत्सुकता आहे की या ठिकाणी हिरोईन कोण असणार आहे. आणि बाजी म्हटल्यानंतर श्रेयस यात नक्की कोणती बाजी खेळणार आहे? इश्की बाजी बाजी म्हणतो ही माझी, असं अमृता खानविलकर इज द लीड गर्ल इन द फिल्म. आणि खरं तर मी ज्या वर्षी इक्बाल केला त्याच्या 1 वर्ष आधी मी एक मराठी फिल्म करणार होतो ज्याच्यामध्ये मी आणि अमृता एकत्र असणार होतो.
पण अनफॉर्च्युनेटली ती फिल्म होऊ नाही शकली आणि मग मी इक्बाल केलं आणि मग मराठी राहिलंच. तर इनफॅक्ट 7-8 वर्षानंतर परत एकदा असे अपॉर्च्युनिटी आली आहे की मी अमृताबरोबर काम करीन. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट, कारण तिचे बाकी काही फिल्म्स बघितले आहेत. ती काम चांगलं करते, नाचते उत्तम आणि तिचं फॉलोईंग पण बऱ्यापैकी चांगलं आहे. सो आय थिंक आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ अमृता. पण खानबरोबर काम करायची मला आवड आहेच. म्हणजे अमृता खान विलकर. अच्छा, खान विलकर असं. पण यामध्ये याही अर्थाने ही मूवी तुझ्याकरता वेगळी की 7 प्रोडक्शन हाऊसेस. मी जर बरोबर असेल तर म्हणजे 4 तर आपल्याला दिसत आहे तिकडे. मी दरवेळी सुरुतला भेटलो की मला सांगतो की तो आता आपले हे एक प्रोड्युसर अजून आहेत आपल्याबरोबर. म्हटलं अरे मी नावं लक्षात करून येतो आणि तुम्ही अजून एक ॲडिशन करता, मला सगळं गोंधळ होतो. पण यु नो आय एम जस्ट हॅपी फॉर द फॅक्ट की जास्तीत जास्त लोक जोडत आहेत आणि जोडली जात आहेत किंवा एकत्र येत आहेत. त्याचं कारण कुठेतरी त्या लोकांनासुद्धा या स्क्रिप्टबद्दल कॉन्फिडन्स आहे आणि त्यांनासुद्धा असं वाटतं की या प्रकारामध्ये आपण पण सहभागी असावं, आपलासुद्धा हातभार असावा. सो ॲज अन ॲक्टर मला पण ती गोष्ट खूप कॉन्फिडन्स देणारी आहे की नाहीतर असं असतं ना की शेवटी जेव्हा पैसे टाकायची वेळ येते तेव्हा माणसं विचार करतात की बाबा हा घोडा चालेल की नाही. यू नो इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. सो द फॅक्ट दॅट दे आर पुटिंग इन मनी गिव्स मी ऑल्सो कॉन्फिडन्स की त्यांना असं वाटतं आहे की बॉस ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, या स्क्रिप्टमध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे आणि आपण याच्याशी असोसिएटेड असावं. सो मी तर म्हणेन, मी आता आल्या त्याला चिडवलं की थोड्या दिवसांनी आपण गाणार आहोत जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र जवळजवळ सगळं आपल्याबरोबर असणार आहे आणि तो असावा एवढीच इच्छा आहे. श्रेयस जर स्क्रिप्टला हात लावतोय, त्यामध्ये तो काम करतोय, तर ते उत्तमच असणार आहे. पण एक पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा मराठीत पहिल्यांदा ॲडव्हेंचर फॅन्टसी ही पुढे येते आणि त्या श्रेयस हिरो असणार आहे. त्यामुळे देखील तो पिक्चर तुला वेगळा वाटतो? नाही, डेफिनेटली. जसंही म्हणालो की ती स्क्रिप्टच ऐकल्यानंतर मी इनफॅक्ट निखिल ची पुणे 52 पण बघितली होती आणि मी त्याला बोलावून घेतलं ऑफिसला. मी सुरुत निखिल आणि बसून आधी मी त्याला विचारलं की तू हे जे लिहिलं आहेस, हे जे 1 लाईन आहे, हे जे मी व्हिज्युअलाइज करतो आहे तसंच तू पण व्हिज्युअलाइज करतो आहेस का? मग त्याने मला विचारलं की तू कसं व्हिज्युअलाइज करतो? तर मी म्हटलं की मी झोरो वगैरे ज्या जशा फिल्म्स होत्या, ॲडव्हेंचर, फॅन्टसी, रोमॅन्स, ॲक्शन असं सगळं व्हिज्युअलाइज करतो. तर बोलला मी पण एक्झॅक्टली तसंच व्हिज्युअलाइज करतो. सो आय सेड करेक्ट, कारण मी तुझी पुणे 52 बघितली आहे आणि असं नाही आहे की म्हणजे आता शोलेचा डिरेक्टर जेव्हा शान करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्याची काय कपॅसिटी आणि तो काय करू शकतो. पण म्हटलं तुझं मी पुणे 52 बघितले, विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फिल्म, बट नॉट इन दिस स्पेस, या जॉनरमधली नाही. तर तू पण तसंच व्हिज्युअलायझेशन तुझं आहे का, तुझं विजन पण तसंच आहे का? तर वी सेड नो वी आर एक्झॅक्टली ऑन द सेम पेज. सो वन्स वी गॉट ऑन द सेम पेज देन इट वॉज इट वॉज अ प्लेजर इंटरॅक्टिंग मोर ऑन द स्क्रिप्ट की मग असं करूया, हे करूया, ते ॲड करूया, असं करूया. सर फिलहाल तो आप दौड़ रहे हो. एकीकडे पोस्टर बॉयची निर्माता म्हणून बाजी मारण्याचा प्रयत्न चालला आणि दुसरीकडे आता इथे हिरो म्हणून तुम्हाला, म्हणजे सुपर हिरो म्हणून ही बाजी तुम्हाला मारायची आहे. एकीकडे निर्माता म्हणून सगळं असं टाकणं आहे, दुसरीकडे अभिनेता म्हणून इथे बाकीच्या गोष्टी आल्या, पण काम करण्याचं समाधान आहे. रिलॅक्स वाटतंय? डेफिनेटली. जेव्हा तुम्ही ॲज अ प्रोड्युसर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला कळतं की ॲज अन ॲक्टर किती छान आयुष्य आहे तुमचं. म्हणजे दरवेळी आपल्याला असं वाटत असतं चला प्रोड्युसर तो यार ऐश है उसकी, इतना पैसा कमात है वगैरे. ते झाल्यानंतर तुम्हाला कळतं की वॉट अ प्रोड्युसर हॅज टू गो थ्रू. सो यु नो या 20-25 दिवस आता पोस्टर बॉयचं शूटिंग इनफॅक्ट चालू आहे भोरमध्ये आणि या प्रेस कॉन्फरन्स करता म्हणून आलो. पण या 20-25 दिवसामध्ये मी थोडं विसरलो होतो की मी ॲक्टर पण आहे. तर इकडे थँकफुली सुरुद आणि निखिलमुळे जरा परत मी जमिनीवर आलो आहे, जागेवर आलो आहे. सगळेच या सुपर हिरोला बघण्याकरता उत्सुक आहेत, पण सगळ्यांच्या मनात ही पण उत्सुकता आहे, म्हणजे तू पोस्टर बॉयच्या वेळेस पण रिव्हील केलं नाहीस, पोस्टर बॉयमध्ये असणार आहेस का? पोस्टर बॉयजमध्ये मला वाटतं मी कदाचित एका गाण्यामध्ये असेल अजूनपर्यंत तरी तसं आहे. बट लेट्स सी, जर तशी गरज वाटली तरच मी काम करीन, नाही तर नाही करणार. सर तो बता दो अभी की हा सुपर हिरो पण खास असणार आहे आणि तू सगळ्यांना भावेल अगदी. नाही, नक्कीच. म्हणजे लाईक आय सेड की एक प्रयत्न आम्ही काहीतरी करतो आहे. पुढे तो काय होईल, कसा होईल ते तर देवालाच माहिती. पण आमच्याकडनं 100% आम्ही प्रयत्न करू एवढं मात्र नक्की. आणि ऑब्व्हियसली म्हणजे आपण फिल्म बनवतो ती लोकांना आवडावी म्हणूनच बनवतो. सो त्यांना कसं वाटेल ते सांगतील. पण एक गोष्ट मात्र नक्की की बाहेर निघाल्यावर हे मात्र डेफिनेटली म्हणतील की साला
आज तक ऐसा मराठी में किसी नहीं किया. श्रेयस टच. तर असं आहे की हिरोची एंट्री झाली आहे, पण आपण हिरोईनची वाट बघतोय. बाजीच्या निमित्ताने आपल्याबरोबर आहे अभिनेत्री अमृता. अमृतालाच विचारूयात की अमृता, तुझ्याकरता ही बाजी कशी असणार आहे? माझ्यासाठी हा बाजी अत्यंत स्पेशल असणार आहे आणि खूप वेगळा असणार आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे निखिल महाजनसारखा इतका सॉर्टेड डिरेक्टर आहे, त्याच्यानंतर दार मोशन पिक्चर्स आहेत, IME आहे, सुरुद आहे फॉर दॅट मॅटर. टीम खूप सुंदर आहे आणि इतकी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह टीम असल्यावरनं ती स्क्रिप्टही तशी छान निवडली जाते, त्याच्यावर खूप काम केलं जातं, ॲक्टर्सवर खूप मेहनत घेतली जाते आणि श्रेयस सारखा इतका गुणी कलाकार आहे. आय एम सो हॅपी. मी हे त्यांना अजून भेटलेली नाही आहे, पण मला हे त्यांना पर्सनली सांगायचं आहे की त्यांच्यासारखा एक गुणी कलाकार आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मराठीत एक मोठा चित्रपट करताय, तेव्हा मला ॲज अन ऑडियन्स मला खूप छान वाटतंय आणि खूप डिफरंट रोल आहे. गौरी या कॅरेक्टरचं नाव आहे. खूप आणि निखिल अजिबात हे मेकअप वगैरे असं नाही आवडत. अत्यंत डिग्लॅमराइज्ड असा रोल आहे, अगदी साधेपणाने, खूप खूप साधेपणाने. आणि बाजी तुम्ही म्हणाल तर सुपर हिरो जरी आपण म्हटलं तर तो उडतो किंवा इकडून तिकडे उड्या मारतो वगैरे असं काही नाही आहे. सामान्य माणसातला एक खूप वेगळा माणूस आणि खूप वेगळा विचार करणारा माणूस तो म्हणजे बाजी आहे. मग बाजी थिएटरमध्ये बसलेला कोणीही असू शकतो आणि त्या बाजीशी कोणीही कनेक्ट करू शकतं, एवढं मात्र नक्की. पण तुझ्याकरता एक चित्रपटाचा विषय म्हणून ही पहिलीच ॲडव्हेंचर फॅन्टसी आहे? हो, अगदीच. म्हणजे जेव्हा मला निखिल म्हणाला की हॉर्स रायडिंग असणार आहे, असं असणार आहे, तसं असणार आहे, म्हटलं वा क्या बात आहे. म्हणजे मला खूप छान वाटते की मराठीत हा सब्जेक्ट एकतर हाताळला जातोय, कारण आपल्या इथे सुपर हिरो किंवा असं काहीतरी आपण नाही इमॅजिन करू शकत पटकन, पण हा काहीतरी मजेशीर पण आहे, फॅन्टॅस्टिकल पण आहे आणि त्याच्यामध्ये हिरो पण आहे, हिरोईन पण आहे, विलन पण आहे. सो ती एक जी काही मजा आहे ना, तर ती खूप खिळवून ठेवणारी आहे असं मला वाटतं. चलो, ये जिंदगी ऐसी कायम रहेगी आपके साथ असं आपण म्हणूयात. पण जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तू काय सांगशील, खास करून बाजीबद्दल? बाजीबद्दल मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाजी हा आपला एक मराठमोळा सुपर हिरो आहे आणि अगदी तुमच्यासारखा आहे, खूप स्वच्छ मनाचा आहे आणि कुठेही म्हणजे आपण म्हणू की जे काही वाईट चांगलं होत असतं आयुष्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला हे तो जाणतो, हे तो याची त्याला जाणीव आहे, त्याला माहिती आहे आणि तो त्याच्यावर एक ॲक्शन घेतो किंवा त्याच्या परीने ते प्रॉब्लेम्स तो सॉल्व्ह करायचं बघतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरात किंवा प्रत्येक माणसात बाजी आहे. तेव्हा बाजी हा चित्रपट आम्ही आत्ता शूटिंग त्याचं सुरू करणार आहोत, पण चित्रपटगृहात लागल्यानंतर तुम्ही तो नक्की पहा आणि नक्की एन्जॉय करा. बस. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. तर हे असणार आहे एक खास बाजी. या खास बाजीबद्दल आपण शो टाईममध्ये जाणून घेतलं. बघूयात नक्की याचा सगळा पिक्चर कसा असणार आहे, किती हे सगळं मोठं वैभव असणार आहे, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. शो टाईममध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.